गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मग पोरांनो, बोर्डची एक्झाम ही आता लवकर आलेली आहे. टेन्शन आहे, खूप सारी भीती आहे आणि माहित नाही नक्की काय करायचंय. आता वर्षभर काय केलं काय नाही असो, पण भीती वाटते, टेन्शन घेऊ नका. वेन दादा इज हिअर देन वाय टू फिअर. पोरांनो, तुमच्यासाठी द मोस्ट इम्पॉर्टंट IMP टॉपिक्स, फक्त आणि फक्त पेपरात जे विचारलं जाणार अशी एक छान PDF फॉर्मॅटमध्ये हँड रिटन नोट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी. आणि त्याच नोट्स मी तुम्हाला बेसिक वन शॉट मध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी येईल. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता. IMP टॉपिक्स, IMP क्वेश्चन्स, IMP डायग्रॅम्स आणि या सगळा जो स्टडी मटेरियल आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये जी टेलिग्रामची लिंक दिलेली ना, तिथे आधी जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला अधिक अँड अधिक जे काही डॉक्युमेंट्स तिथे भेटत राहतील. आणि आज आपण बघणार आहोत सायन्स 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. बघा, हा जो चॅप्टर आहे ना पोरांनो, हा ऑलमोस्ट 5 मार्क्सचा येतो. मला मागच्या 3.5-4 वर्षापासून मी शिकवतोय. बराच सारा अनुभव जो काय आहे तो सगळा झोकून दिलेला आहे याच्यामध्ये. आणि खास करून तुमच्यासाठी, जर तुम्हाला पास व्हायचंय, चांगले मार्क्स मिळवायचे आणि वन शॉट मध्ये आता रिव्हिजन करून पाहिजेत ना, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. एन्जॉय, एंटरटेनमेंट आणि खूप सारं नॉलेज पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया आता आपण आपल्या व्हिडिओची. हेरिडिटी. हेरिडिटी ही डेफिनेशन 2 मार्क्स साठी विचारली जाते. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. काय म्हणतो? हेरिडिटी इट ट्रान्सफर द बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. मला सिंपल सांगा, आपण कोणासारखे दिसतो? आपल्या आईवडिलांसारखे दिसतो. आपण असं म्हणतो का, अरे शेजारच्या आईवडिलांसारखा दिसतो, म्हणतो का आपण असं? नाही, म्हणजे आपल्या आईवडिलांचे कॅरेक्टर आपल्यामध्ये आलेले. मग ते कोणते कॅरेक्टर? बायोलॉजिकल कॅरेक्टर. व्या कोणाच्या मदतीने रे? जीन्सच्या मदतीने. त्याला म्हणतो हेरिडिटी. आत्ताच्या आत्ता डेफिनेशन ती दिसती, पाठ करा, पटकन पाठ करा. समोर पुस्तक काढून ठेवा, पुस्तकात वाटल्यास तुम्ही टिक करत चला. हेरिडिटी 2 मार्क्सची डेफिनेशन विचारण्याच्या खूप जास्त शक्यता आहे. बघा, हेरिडिटी इट ट्रान्सफर द बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. पाठ झाली पाहिजे रे बॉस, पाठ झाली पाहिजे. हा चला, हेरिडिटीची डेफिनेशन पाठ झाली. सेंट्रल डोग्मा. आता सेंट्रल डोग्माची डेफिनेशन तुम्हाला पाठ करावी लागेल, विचारली जाऊ शकते. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? बघा, आपण आता बॉडीमध्ये सगळ्या गोष्टी पोरांनो ज्या, आता बघा पोरांनो, आपण ज्या गोष्टी खातो, आता आपण अन्न खातो, पोळी जाते, पोळी आपल्या शरीरातून डायरेक्ट जाते का रे पोरांनो? नाही. मग हे जे काही प्रोटीन आपल्या शरीरात भेटतं, प्रोटीनचं सिंथेसिस, प्रोटीनचं फॉर्मेशन कसं होतं ते बघा. प्रोटीन आर सिंथेसिस. प्रोटीन हे सिंथेसिस करतो. कोण कोण करतं? DNA करतो. कोणाच्या मदतीने करतो रे? RNAच्या. प्रोटीन हे सिंथेसिस होतं. सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन होतं. कोण करतं? DNA. कोणाच्या मदतीने करतो? RNAच्या. याला म्हणायचं पोरांनो सेंट्रल डोग्मा. सिंपल डेफिनेशन आहे, पाठ झाले पाहिजे बस. बघा, सेंट्रल डोग्मा, प्रोटीन आर सिंथेसिस बाय DNA थ्रू RNA इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. सिंपल आहे का नाही रे डोग्मा? डोग्मा रे डोग्मा, सेंट्रल डोग्मा. चला नेक्स्ट. नेक्स्ट आहे पोरांनो ट्रान्सक्रिप्शन. बघा, 3 डेफिनेशन आहे परत एकदा. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. काय रे पोरांनो? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. मी जे बोलतोय माझ्या मागे तुम्ही पण रिपीट करा, म्हणजे गोष्टी लक्षात राहतील. नाही तर बस मी इकडून बोलतोच आहे तुम्ही फक्त ऐकताच आहे, असं नाही चालणार पोरांनो. हा चला, ट्रान्सक्रिप्शन द प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस. परत एकदा, सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन, एखादी गोष्ट बनते त्याला म्हणतो आपण सिंथेसिस. मग RNAचं सिंथेसिस होणं म्हणजेच काय? ट्रान्सक्रिप्शन. सिंपल डेफिनेशन आहे, खूप सिंपल डेफिनेशन आहे. फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागांमध्ये विचारला जाऊ शकता. आणि असं पण शाळेतले पेपर आहे, रिकाम्या जागांचं टेन्शन घ्यायचं नाही. शाळेतल्या पेपर आपण करतो ना, पहिल्याचं दुसरा, दुसऱ्याचं तिसरा, सांगतात ना आपण, हा राम राम जपना सबका पेपर अपना. टेन्शन नाही घ्यायचं. साम दाम दंड भेद सगळा वापर करायचा. चला, ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन पाठ झाली. ट्रान्सलेशन परत एकदा. आता ट्रान्सलेशन काय पोरांनो? बघा, DNA हा डबल स्टँड मध्ये असतो. त्याचा एक सिंगल स्टँड जर का आपण घेतला, त्याच्यावरती कोडॉन्स असतात. काय असतात पोरांनो? कोडॉन्स. ॲडिनाइन, गुआनाइन, थायमाइन, सायटोसाइन, युरॅसिल असे बरेच कोडॉन्स असतात. आता या कोडॉनवरती बसतो आपला एक अँटी कोडॉन म्हणजे रायबोझोम, ची इन्फॉर्मेशन समजून घेतो. मला सांगा, प्रोटीन तयार झाले बॉडीमध्ये, बॉडी सगळीकडे पोहोचवायचंय का नाही? मग ते समजून घेतलं पाहिजे ना. मग हे प्रोटीन समजून घ्यायचं काम कोण करतो पोरांनो? ट्रान्सलेशन मध्ये होतं. बघा, एक एक वर्डचा मिनिंग सांगतो. ऍज पर मॅसेंजर RNA, मॅसेंजर RNA, मॅसेंजर RNA
म्हणजे कबूतर जा 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 कबूतर जा. पोरांनो, मेसेंजर आरएनए हा मेसेज ट्रान्सफर करायचं काम करतो. अमायनो ऍसिड आर सप्लाय बाय टीआरएनए. अमायनो ऍसिड म्हणजे आता बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाली, जे काही कोडॉन्स आहेत ते इन्फॉर्मेशन रायबोझोम घेतो आणि मग ती ट्रान्सफर कोण करतो? टीआरएनए करतो. फॉर द पर्पज ऑफ, कशासाठी करायचं रे पोरांनो? प्रोटीन सिंथेसिस साठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मग हे जे कोडॉन आहे त्यांच्यावर बसण्यासाठी कोण येतो? अँटी कोडॉन येतो. हॅव्हिंग अ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑफ कोडॉन. या कोडॉनच्या सिरीजवरती कोण बसतो? तुमचा अँटी कोडॉन, रायबोझोम, मेसेंजर आरएनए. या प्रोसेसला तुम्ही म्हणायचं ट्रान्सलेशन. समजलंय ट्रान्सलेशनची डेफिनेशन? पाठ करून ठेवा. चला, आता नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याकडे ट्रान्सलोकेशन. आता जे काही रायबोझोम मध्ये जे काही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली, मला सांगा आता फक्त इन्फॉर्मेशन घेऊन चालेल का? त्याच्यावरती एक एक अमायनो ऍसिड बनत जातात. जे ट्रिपलेट कोडॉन आहे त्या एका ट्रिपलेट कोडॉनवरून तो रायबोझोम इन्फॉर्मेशन घेतो एक अमायनो ऍसिडची. असा एकावर एक तो बसत जातो 3-3च्या पेअर मध्ये. मग आता ट्रान्सलोकेशन मध्ये एका एंड पासून एमआरएनएच्या दुसऱ्या एंड पर्यंत जाणे म्हणजे ट्रान्सलोकेशन. सिंपल मध्ये डिंपल तुझ्या गालावरती दिसतंय, हसणं इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सलोकेशन, रायबोझोम कीप मुव्हिंग. आता जो काही एमआरएनए त्याच्यावर जो रायबोझोम बसलेला आहे तो कीप काय मूव्ह करतो पोरांनो, जे डायरेक्शन बदलतो फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए. एमआरएनए म्हणजे डीएनए डबल स्ट्रँड आहे, त्याचा एक सिंगल स्ट्रँड जर का आपण घेतला तर तो काय तुमचा एमआरएनए. एका एंड पासून शेवटच्या एंड पर्यंत जाणे म्हणजे झालं ट्रान्सलोकेशन. परत एकदा डेफिनेशन बघा. ट्रान्सलोकेशन, द रायबोझोम कीप मुव्हिंग फ्रॉम one end of mRNA to the another end by distance of triplet codon. This is called as translocation. Definition पाठ झाली, पाठ करून ठेवा. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. ट्रिपल कोडॉन. ट्रिपल कोडॉन काय? कोड ऑफ इच अमायनो ऍसिड इज कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. जे काही आता तुम्हाला सांगितलं एमआरएनए त्याच्या 3-3च्या पेअर घेतात ना, 3-3चे कोड्स घेतात ना, ते झाले तुमचे ट्रिपल कोडॉन. काय झाले? ट्रिपल कोडॉन. ट्रिपल कोडॉन नाही विचारणार मे बी तरी. चला, म्युटेशन. म्युटेशन इम्पॉर्टंट आहे, मोस्ट आयएमपी आहे. डेफिनेशन मध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा फेल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. म्युटेशन, वेन जीन चेंजेस इट्स पोझिशन्स. आता जीन बाबा कोण माहिती का पोरांनो? तुमचं भविष्यात होणारं जे काही बाळ आहे ते दिसायला कसं असणार आहे आत्ताच इन्फॉर्मेशन. ब्राह्मण्या, भविष्यात काय होणार आहे तो ऑलरेडी आत्ताच सांगून ठेवतो तो सगळ्या गोष्टी तुम्हाला. चला, वेन जीन चेंज इट्स पोझिशन इट कॉज मायनर चेंजेस इट इज नोन ॲज म्युटेशन. आता म्युटेशन चांगलं असतं का? नाही. मला सांगा, डीएनएचा जो सिक्वेन्स आहे पोरांनो त्याच्यामध्ये जे काही न्यूक्लियोटाइड आहे त्याच्यात जर का बदल झाला चांगली गोष्ट आहे का? नाही. मग दादा काय होईल याच्यामुळे आजार होतील. जे तुम्ही 9वीला शिकले, सिकल सेल अनामिया, हे जे काही 2-3 आजार तुम्ही शिकलेले आहेत ना, बस ते म्हणजे काय? म्युटेशन. म्युटेशनमुळे तुम्हाला कोणाला कुठला आजार होऊ शकतो. इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशन काय लगेच झालंय का रे पोरांनो? आपण काल जर का असे माणूस होतो लगेच, म्हणजे काल डायरेक्ट माणसात रूपांतर झालं का आपलं लगेच? नाही. लगेच माणूस झालोय का आपण? नाही. मग बराच करोडो वर्ष लागले तेव्हा आपल्याला हा जन्म भेटला आणि आपण करतो काय? आयएमपी द्या, आयएमपी द्या. नाही, असो आयएमपी इम्पॉर्टंट आहे. चला, इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन काय? इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ग्रॅज्युअली, हळूवारपणे ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस होत गेले, त्याला म्हणायचं इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ह्या चॅप्टर मधला. आता 3.5 बिलियन वर्ष अगोदर पहिला जो जीव ह्या पृथ्वीवरती एक्झिस्ट झाला होता आणि हा जो जीव आहे हा प्रचंड एनर्जेटिक होता, वेगवेगळ्या मिक्सचर ऑफ कंपाऊंड पासून तयार झालेला होता. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनचा जो प्रिन्सिपल आहे पोरांनो त्याच्यानुसार हा जीव ह्या सराउंडिंगला अडॅप्ट करू शकला, सक्षम झाला इथे राहण्यासाठी, म्हणून लाईफ निर्माण झाली. 3.5 बिलियन वर्ष अगोदर पहिला जीव पृथ्वीवरती आला. इम्पॉर्टंट आहे. हा, इव्हॉल्युशनची डेफिनेशन इम्पॉर्टंट. बघा कितीतरी वर्ष लागले पोरांनो. इंतजार, लंबा इंतजार, या वेळेसाठी प्रचंड वाट बघावी लागलेली आहे इव्हॉल्युशनसाठी. चला नेक्स्ट, एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. मोस्ट 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 आयएमपी. बऱ्याच वर्षांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हा. चार्ट फॉर्म मध्ये विचारतात किंवा यांच्यातले कुठले तरी एव्हिडन्सेस तुम्हाला विचारले जातील. इम्पॉर्टंट आहे. याच्यात कुठले विचारले जातील ते पण तुम्हाला सांगणार आहे. आपण एकदम शॉर्ट मध्ये, स्वीट मध्ये क्यूट बघू आता. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फो, एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या गोष्टींवरून ओळखले जाणारे एव्हिडन्सेस म्हणजे काय रे?
एक सिंपल एक्झाम्पल, तुम्ही पुस्तक ओपन केलं ना, पुस्तक ओपन करावं लागेल तुम्हाला, पुस्तक ओपन करा पहिले. हा, पुस्तक ओपन केलंय, पुस्तकात त्या पेजवर बघा ज्या डायग्राम दिल्या तुम्हाला ॲनिमल्सच्या, त्याच्यात तुम्ही बघितलं त्यांचे डोळे, कान, काही काही गोष्टी सिमिलॅरिटीज आहे ना, मॉर्फोलॉजिकल. एकदम डोळ्यासमोरचं एक्झाम्पल घ्यायचं झालं, आपण म्हणतो ना माकडापासून आपण आलो, तिथे तुम्हाला मी सांगणार आहे आपण कोणापासून आलो, पण आता बघा माकडापासून आपण आलो असं म्हटलं जातं ना. माकड जे आहे त्याच्यात आणि आपल्यात बघा फार जास्त डिफरन्स नाही पोरांनो, बऱ्यापैकी गोष्टी सिमिलरच आहेत आपल्यात. जसं की सिमिलर गोष्टी आहेत ना. हा, म्हणजे काय, मॉर्फो एक्सटर्नल गोष्टींचे जे सिमिलरिटीज आहेत ते कशात येतात, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये. ॲनाटॉमिकल, आता ॲनाटॉमिकल म्हणजे काय, जसं मॉर्फो एक्सटर्नल, ॲनाटॉमिकल इंटरनल एव्हिडन्सेस म्हणजे जे काय आपले बोन्स आहेत त्याच्यावरून. आता आपल्या बोन्समध्ये काय जॉईंट्स आहेत, जे काही प्राणी त्यांच्या पण बोन्समध्ये काय जॉईंट्स आहे, म्हणजे एक प्रकारचं एव्हिडन्स, म्हणजे असं इव्हॉल्युशन होत गेलेलं आहे बा असं ते सांगतायत. पॅलिएंटोनॉलॉजिकल एव्हिडन्सेस, पॅलिएंटोनॉलॉजिकल म्हणजे काय, फॉसिल्स, जमिनीत गाडल्या गेलेले. जर तुम्हाला बघितलं असेल, आपण म्हणतो हजारो करोडो वर्षांपूर्वी वा इथे जर का पृथ्वीवरती जे आलेले वेगवेगळे ॲनिमल्स आलेले आहेत, हजारो करोडो वर्ष, आपण म्हणतो जे काही डायनासोर्स होते हे करोडो वर्षांपहिले होते. मग आपण काय बघायला गेलो होतो का रे, नाही, जमिनीमध्ये फॉसिल्स आहे. बरेच असे काही पक्षी पोरांनो की जे आता एक्झिस्टच करत नाही, मग आपल्याला कसं काय माहित पडतं, जमिनीत गाडल्या गेले, त्याच्या गाडल्या गेल्यावरून जे जमिनीत पुरल्या गेले त्यांच्या फॉसिल्सवरून आपण अंदाज लावतो, अरे अच्छा म्हणजे हे लोक होते. हडप्पा संस्कृती इज अ बेस्ट एक्झाम्पल आहे. सिटी कसं काय माहित पडली आपल्याला, जमिनीमध्ये गाडल्या गेली होती ना. मग व्होल्कॅनो असेल किंवा वेगवेगळे भूकंप येत असतील, त्यांच्यामुळे ज्या जुन्या गोष्टी आहे ह्या जमिनीत पुरल्या गेल्या. मग त्याचा शोध कुठे लावता, पॅलिएंटोनॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये. आता एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, एम्ब्रिओ आईचा गर्भाशय. जर का तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक बाळाची जी डेव्हलपमेंट आहे ना, जो तुमच्या एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सचा जो चार्ट आहे बघा, पुस्तकात चार्ट दिसतोय, हा चार्टमध्ये नीट बघा पोरांनो. तुम्ही बघा फर्स्ट स्टेज ना जवळपास सारखी दिसते तुम्हाला. सारखी का दिसत असेल रे पोरांनो, म्हणजे फर्स्ट काही काही स्टेजेस ज्या आहेत त्या प्रत्येक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये सारखेच दिसतात. हा, मग आपण वेगळे दिसतो, ते वेगळे का दिसतात, अरे वेगळेच आहे ना, मग आपण माणूस आहे, ते प्राणी आहे, थोडा फरक असेल का नाही, हा फरक आहे. चला आता कनेक्टिंग लिंक्स, कनेक्टिंग लिंक्स म्हणजे स्पेशीज दोन वेगवेगळ्या आहेत पण त्यांच्यात काही ना काही कनेक्शन्स आहेत. कनेक्टिंग लिंक्स बद्दल मी अजून डीपली तुम्हाला पुढे सांग. गौत्या बंद झालं. आता कनेक्टिंग लिंक्स, कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या स्पेशीज आहेत पण त्यांच्यामध्ये काही ना काही कनेक्शन आहे. याच्यामध्ये डीपली सांगणारे इम्पॉर्टंट आहे कनेक्टिंग लिंक्स. वेस्टिजियल ऑर्गन, आता वेस्टिजियल ऑर्गन काय, अनडेव्हलप, जे आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप झाले नाही किंवा युजलेस, ज्याचा काही युजच नाही, असे ऑर्गन म्हणजे काय, वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन आणि कनेक्टिंग लिंक्स दोन या सगळ्यांमध्ये इम्पॉर्टंट आहे आणि या अगोदर विचारले गेलेले आणि परत एकदा विचारणार शक्यता आहे. चला, एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन झालंय. नेक्स्ट कार्बन डेटिंग, आपल्याला करायची डेटिंग. पॅलिएंटोनॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय पोरांनो, की जमिनीमध्ये जे काही पुरले फॉसिल्स आहे त्याच्यावरून आपण अंदाज लावतो की अरे किती जुने वगैरे. बरं, हा सहज लावणं शक्य आहे का रे पोरांनो, नाही. मग यासाठी कोण किती जुना आहे, किती जुन्या काळी याला जमिनीमध्ये होता हा, हे शोधलं कशावरून जातं, कार्बन डेटिंगद्वारे शोधलं जातं. कार्बन, आता आपण अन्न खातो, जेवण करतो, सगळेजण करता का नाही तुम्ही जेवण, हा, जेवण करताना आपल्या शरीरात कार्बन्स पण जातात, तयार होतात. हे जे कार्बन्स आहेत पोरांनो, हे कार्बन 12 आणि कार्बन 14 कार्बन आयसोटोप्स आहे, जो आपण सायन्स 1 चॅप्टर नंबर 2 मध्ये शिकणारच आहेत. आता बघा, कार्बन 12 पण आहे, कार्बन 14 पण आहे. आता हे कार्बन 12 आणि कार्बन 14 आहे ना, यांच्यामध्ये एक आहे ना रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि एक नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. कसं लक्षात ठेवायचं, जो मोठा आहे, मोठा भाऊ कोण आहे, कार्बन 14 आहे. छोटा भाऊ कोण आहे, कार्बन 12 आहे. कार्बन 14 आहे ना, हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. कार्बन 14 मधून रेडिएशन्स बाहेर पडतात आणि कार्बन 12 आहे ना, हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, हा तसाच आहे. म्हणजे जोपर्यंत आपण जेवण करतो, अन्न खातो, आपण अन्न कुठपर्यंत खातो, जोपर्यंत आपण जिवंत असतो इनडायरेक्टली, बरोबर आहे का नाही, हा, मग तोपर्यंत हे दोघी सेम लेवलचे असतात. पण एकदा का आपण मेलो का त्याच्यानंतर जो तुमचा कार्बन 14 आहे याचे रेडिएशन्स बाहेर पडायला सुरुवात होते. मग ह्या दोघांमधला रेशो किंवा फरक काढला जातो आणि त्याच्यावरून अंदाज लावला जातो किती वर्षां अगोदर राम राम सत्य हे असं केलेलं आहे बाबा, असं सांगितलं जातं कार्बन डेटिंग मध्ये. कार्बन डेटिंग इंपॉर्टंट आहे, एक एक गोष्ट वाचतोय तुम्ही पण लक्ष द्या. द रेशो बिटवीन कार्बन 14 अँड कार्बन 12 आर चेंजेस कंटिन्युअसली ॲज कार्बन 12 इज नॉन रेडिओ ऍक्टिव्ह.
आता कार्बन डेटिंगचा एक एक पॉईंट वाचतोय, नीट लक्ष द्या. द रेशो बिटवीन कार्बन 14 अँड कार्बन 12 आर कंटिन्युअसली चेंजेस. जमिनीत पुरल्यानंतर हा कंटिन्युअसली चेंज होत जातो. याच्यामध्ये कार्बन 12 हा कसा आहे, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. कार्बन 14 रेडिओ ऍक्टिव्ह आहे. द टाइम पास, जोपर्यंत टाइम पास होतोय, डेथ झाल्यानंतर प्लांट्स अँड अॅनिमल्सचा कॅल्क्युलेट केला जातो, मेजर केला जातो की कार्बन 14 आणि कार्बन 12 चा रेशो काढतात की किती फरक आहे आणि त्याच्यावरून सांगतात 1900 साल पहले यहाँ यहाँ ऐसा ऐसा गाडा गया था. वॉट एव्हर जे काही तुम्हाला सांगतं ना, जे काही पुरातन काळातले लोक आहे ना, हे पोरांनो सर्च कसा करत असतील, ते का त्या काळात जाऊन बघतात का, बरेच सारे पुस्तकं वगैरे वाचायला लागतं का त्यांना तिथे जाऊन, नाही. ह्या अशा कार्बन डेटिंगच्या मेथडद्वारे बऱ्याच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आता आलेल्या आहेत, पण कार्बन 12 इज वन ऑफ द मोस्ट ट्रेंडिंग किंवा आपण म्हणू शकतो माहिती असणारी टेक्नॉलॉजी होती असं कार्बन डेटिंग. चला, कार्बन डेटिंग झाल्यानंतर आहे कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल सांगतो, डायरेक्ट समजून जाईल. दोन स्पेशीज आहेत ना, आता ह्या स्पेशीज मध्ये त्याचं कन्व्हर्जन हळूहळू हळूहळू याच्यात झालं, म्हणजे नवीन स्पेशीज येत राहत, पण त्याच्या मधला एक होऊन गेला. बोलायला तर नाही पाहिजे, पण एक्झाम्पल म्हणून सांगतोय तुम्हाला. माणूस, बाई, हा मध्ये आहे ना, मधला वेगळा ना, हा तसं, सॉरी, चला असो समजण्यासाठी पोरांनो. हा चला, आता विषय काय इथे बघा. आता डकबिल प्लॅटिपस, हा तुमचा डकबिल प्लॅटिपस आहे ना, हा अंडे पण देतो आणि दूध पण देतो. असं कसं, हा असंच आहे, म्हणून तर कनेक्टिंग लिंक्स आहे ना. जसं की मला सांगा तुम्ही, आता जी गाय ही दूध देते, कोंबडी आहे जी अंड देते, दोघी वेगवेगळ्या स्पेशीज मध्ये येतात ना, पण काही ना काही यांच्या दोघांच्या कॅटेगरीज एकाच मध्ये आल्या म्हणजे काय, कनेक्शन. दोन वेगवेगळ्या स्पेशीज मध्ये त्याचं काय कनेक्शन आहे असं त्यांनी सांगितलंय. सम प्लांट्स अँड अॅनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. एक्सटर्नल काही कॅरेक्टर असे जे की खूप सारखे एकमेकांना रिलेट करतात, पण ते दोन वेगवेगळ्या डिफरंट स्पेशीज मध्ये असतील तर त्यांना तुम्ही म्हणणार कनेक्टिंग लिंक्स. पाठ झाली डेफिनेशन, पाठ करून घ्यायची. चला, तुम्हाला दिलेले इथे वेगवेगळे डकबिल प्लॅटिपस, लंगफिश आणि पेरिपेटस. एक्झाम्पल पाठ करायचे, 2-3 एक्झाम्पल विचारू शकता. को रिलेशन साठी एकदा विचारला गेलेला आहे तुमचा लंगफिशचा एक्झाम्पल, त्यामुळे हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कनेक्टिंग लिंक्स नुसतं एक्सप्लेन करायला पण विचारू शकतात, त्यामुळे कनेक्टिंग लिंक्स आयएमपी टॉपिक आहे. चला, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स थेरी ही विचारण्याच्या खूप जास्त शक्यता आहे. मोस्ट आयएमपी क्वेश्चन हा तुमचा. बरं, डार्विन्स काय, सर्वायवल ऑफ फिटेस्ट मॅन ही त्याची थेरी आहे. तो काय म्हणतो माहिती का, जो स्वतः फिट असेल तोच सगळ्यात जास्त टिकू शकतो. सिंपल एक्झाम्पल आहे, कोविड आला, तुम्ही बघा, ज्यावेळेस कोविड आला आपण स्वतःला अडॅप्ट करून घेतलं. कसं अडॅप्ट करून घेतलं, मास्क विअर केले, सॅनिटायझर आपण वापरलं, म्हणजे काय, सिच्युएशनला अडॅप्ट, स्वतःला फिट ठेवायचा प्रयत्न केला. मग जो फिट ठेवेल तो जगू शकतो. आपण फिट राहिलो, आपण जगू शकलो. सर्वायवल ऑफ फिटेस्ट मॅन, डार्विनची थेरी. डार्विन्सने एक बुक पब्लिश केले, ओरिजिन ऑफ स्पेशीज. इम्पॉर्टंट, तुम्हाला जोड्या लावांमध्ये मॅच द पेअर मध्ये विचारणारा क्वेश्चन आहे. डार्विन्सने बुक पब्लिश केलंय ओरिजिन ऑफ स्पेशीज. डार्विनने कोणतं बुक पब्लिश केलंय, ओरिजिन ऑफ स्पेशीज. काही नाही आलं ना, गणे गॅंग, जर काही नाही आलं आपल्याला तर आपल्याला एवढं माहिती पाहिजे, सर्वायवल ऑफ फिटेस्ट मॅन कोणी सांगितलंय, डार्विनने सांगितलंय. तुमचं पब्लिश बुक कोणतं केलंय, ओरिजिन ऑफ स्पेशीज. 2-3 गोष्टी जरी लिहिल्या पोरांनो, बघा इथं याला महत्व नाही, तुम्ही किती भारी लिहिताय, तुम्ही लिहिताय ना, जर काही ना काही लिहिलं तर मार्क देणार आहे ना तो. बस लिही ना, काही पण लिही, पण याच्या रिलेटेड काही बी लिहून नाही तर बस सायन्स वनला सायन्स टूचं लिहून येशील, सायन्स टूला सायन्स वन चालणार नाही, तर मेकॅनिकल एनर्जी जेनेटिक मटेरियल लिहून येशील तर चालणार नाही असं. चला, ऑब्जेक्शन इम्पॉर्टंट आहे, बरेच लोक इग्नोर करता. 3 मार्काला येण्यासारखा क्वेश्चन आहे ऑब्जेक्शनचा. बघा, ऑब्जेक्शन काय सांगतात, ज्या विरुद्ध काय ऑब्जेक्शन आले, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. डार्विन्सने काय सांगितलंय, जो फिट राहू शकला तो जगू शकला आणि असं इव्हॉल्युशन झालंय. म्हणे असं झालंय का, जे नॅचरल सिलेक्शन आहे तेच फक्त डिपेंड आहे फक्त इव्हॉल्युशन साठी, नाही. तुमचं म्युटेशन, वेगवेगळे बदल होत गेले जसं जसं इव्हॉल्युशन होत गेलं मध्ये. मग हे पण काय झालं, तुमचं बदलामध्ये आलं ना, इव्हॉल्युशन मध्ये आलं ना. पण डार्विन्सने हे एक्सप्लेन केलं का, नाही, म्हणून इथे डार्विन्सने खाल्ली माती. नंतर डार्विन्स डिड नॉट मेन्शन, डार्विन्स त्याच्या थेरीमध्ये मेन्शनच केलं नाही कोणाबद्दल, युजलेस मॉडिफिकेशन बद्दल आणि युजफुल मॉडिफिकेशन बद्दल. इथे माती खाल्ली. त्यानंतर त्याने एक्सप्लेन केलं नाही की स्लो ग्रॅज्युअली चेंजेस का होत आहे, हे का चेंजेस होत आहेत बाबा एवढे स्लो. ह्या थेरी त्यांनी एक्सप्लेन न केल्यामुळे हे काय त्याचे ऑब्जेक्शन त्याच्या विरोधात घेतले गेलेले आहे. असो, चला, यानंतर आहे लॅमार्किझम. इम्पॉर्टंट आहे बॉस. लॅमार्किझम तर यांच्यापेक्षा बेकार आहे. आपला डार्विन तरी बरा होता, काहीतरी लॉजिकल बोलत होता,
पण हा लॅमार्किझम ऑब्व्हियस ना इंडियाच्या बाहेरचे सायंटिस्ट आहे, काही ना काही प्रचंड वेगवान गतीचा विचार त्यांनी केला असेल, म्हणून अशा थेऱ्या त्यांनी काढल्या आणि आपल्याला शिकावं लागतात. बघा लॅमार्किझम काय, जीन बॅप्टिस्ट लॅमार्कने काय सांगितलंय, मॉर्फोलॉजिकल जे चेंजेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे ते रिस्पॉन्सिबल इव्हॉल्युशनसाठी. मॉर्फो एक्सटर्नल लॉजिकल त्याचा अभ्यास केला गेलाय इव्हॉल्युशन मध्ये. बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणे त्या रिस्पॉन्सिबल आहे की इव्हॉल्युशन होत गेले, उत्क्रांती होत गेली म्हणे. एकच कारण आहे का फक्त? नाही. मग आता याने एक्झाम्पल काय दिले ते बघा तुम्हाला. ही कॉल्ड द कन्सेप्ट प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑर्गन. लक्षात ठेवा लॅमार्किझमची काय थेरी आहे, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. काय म्हणतो लॅमार्किझम? लॅमार्किझमचा प्रिन्सिपल एकदम खतरनाक आहे. मॉर्फोलॉजिकल एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स जे डिपेंड करतात इव्हॉल्युशनसाठी. हा काय म्हणतो माहिती का, जिराफ आहे पोरांनो, जिराफ. हा म्हणतो जिराफची मान एवढी उंच का बरं झाली माहिती का म्हणे, जिराफ पहिले गवत खात होता. जिराफ पहिले गवत खात होता म्हणे, आपल्याला पण मान्य, अरे हा जिराफ पहिले गवत खात होता. मग हळूहळू जिराफने प्रयत्न करायला लागला, अरे आपण झाडावरची बी पानं खाऊ शकतो. मग जिराफ थोडासा झाडावर खायला गेला. नंतर त्याला वाटलं, अरे आता आपण थोडी उंचावरची पानं खाऊ शकतो. मग जिराफ अशी मान उंच उंच करायला लागला. मग त्याच्या अनेक पिढ्या अशा गोष्टी करत गेल्या आणि त्यांची मान उंच झाली. म्हणजे लॅमार्क काय म्हणतो माहितीये, ज्या ऑर्गनचा तुम्ही सगळ्यात जास्त वापर करणार तो ऑर्गन मोठा होतो. असं मी नाही, असं लॅमार्किझम म्हणतोय. त्यानंतर आयन स्मिथ तो पोरांनो ठोकणारा. हा काय म्हणतो, ही गोष्ट पण तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्या प्रॅक्टिकलनुसार हा म्हणतो आयन स्मिथ आहे ना, हा कंटिन्युअसली ठोकून लोखंडाचा जो हात आहे ना, हा तेवढा जास्त स्ट्रॉंग होऊन जातो. परत एकदा, ज्याचा तुम्ही जास्त वापर करणार ती गोष्ट मोठी होते. म्हणजे त्याच्यात इव्हॉल्युशन बदल घडतात इनडायरेक्टली, मोठी म्हणण्यापेक्षा इव्हॉल्युशन होतं त्या गोष्टीमध्ये, असं कोणी म्हटलेलं आहे, लॅमार्किझमने म्हणलेलं आहे. चला 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि त्याची डेफिनेशन, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन ही त्याची थेरी आहे. आता फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज. बघा स्पेशीज जे आहे ना पुराण ह्या वेगवेगळ्या भागात फॉर्म होत गेल्या. आता ह्या डिपेंड कशावर करतात माहिती का, जॉग्राफिकल कंडिशनवरती डिपेंड करतात आणि बऱ्याच साऱ्या आजूबाजूच्या कंडिशन त्याच्यावरती. मला सांगा, आपण भारतात आहे, आपण बी माणसं आहे, आपण पण तीच प्रोसेस करतो जी विदेशातले लोक करत असतील, ते बी तेच करतात, पण ते गोरे, आपण असे. म्हणजे आपण कोणा रंगाला नाव ठेवते आपण, पण सांगायचं तात्पर्य वेगळं आहे ना, बदल आहे ना. का? स्पेशिएशन म्हणजे काय, स्पेशीज वेगवेगळ्या आहेत म्हणजे मग तिथलं काय म्हणतो कॅरेक्टर, तिथलं ऍटमॉस्फिअर, तिथली जॉग्राफिकल कंडिशन्स वेगळी. स्पेशीज काय, आता बघा स्पेसिएशन्स 2 किंवा 1 मार्काला डेफिनेशन येऊ शकते. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज, एक नवीन स्पेशीज तयार होणं. कोणकोणत्या प्लांट्स, ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन, याचा इफेक्ट होतो इव्हॉल्युशन वरती. याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं जॉग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हे लीड करतं स्पेसिएशनसाठी. काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशीज येतात. जसं की एक सिंपल मानवाचं एक्झाम्पल घेत झालं ना, आता आपण आहे, वेस्ट इंडिज आहेत किंवा श्रीलंका, आपल्या एशिया खंडातले लोक वेगळे, चायनीज, जापान वेगळे. म्हणजे काय, त्यांच्या भौगोलिक कंडिशननुसार काय स्पेसिएशन होत असतं. स्पेसिएशनची डेफिनेशन पाठ करा रे बाबा. ह्युमन इव्हॉल्युशन. आता आपण कसं आल, पोरांनो एकदम इंटरेस्टिंग स्टोरी सांगतोय. पोरांनो एकदम इंटरेस्टिंग स्टोरी सांगतोय तुम्हाला. खरं तर ज्यावेळेस मी ऑफलाईन लेक्चर घेत होतो ना, मी याच्यावर बराच वेळ बोलत होतो, पण आपल्याला शॉर्टमध्ये स्वीटमध्ये क्यूट सांगायचंय. बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दिसतोय का तो, हा आहे लॅमूर. कोण येतो? लॅमूर. बघा तुम्हाला कसं दिसतोय पोरांनो, याचा फोटो काढा. झाडावर बसलेला दिसतोय तुम्हाला, हा याचा फोटो काढा आणि तो आपल्या देवाऱ्याच्या बाजूला मस्तपैकी टांगा. कोण येते? पूर्वज आपले. हा यांच्यापासून आपण आलेलो आहे. इमॅजिन तरी करू शकता का तुम्ही? इमॅजिन यांच्यापासून आपण आलेलो आहे, म्हणजे विचार करा किती इव्हॉल्युशन. बरं असं झालंय का हे, काल लॅमूर आणि आज डायरेक्ट माणूस? अशी कुठलीच जगात प्रोसेस नाही की डायरेक्ट लॅमूर पासून आपण आलेलोय. बराच काळ लोटला गेला, त्याच्यानंतर आपण आलेलोय. हे सगळं जे तुम्हाला ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये दिलंय ना, हे सगळंच पाठ करायची गरज नाही. याच्यातले काही 2-3 गोष्टी सांगतोय ना, ज्यांची नावं तुम्हाला माहिती पाहिजे, जे पेपरसाठी येणार आहे, पण तुम्हाला सगळंच दिलेलं आहे. काही आलंच, पटापट लिहून घ्यायचं. हा चला, ह्युमन म्हणजे हे जे 7 करोड वर्ष अगोदर आहे ना पोरांनो, ह्या गोष्टींचं इव्हॉल्युशन व्हायला सुरुवात केली. त्याच्यात पहिला लॅमूर होता आपलं. बरं, हे जे इव्हॉल्युशन आहे पोरांनो, हे एकदम हळूवार पद्धतीने ग्रॅज्युअली, म्हणजे बरेच कितीतरी वर्ष झाले त्याच्यानंतर ह्या गोष्टी होत गेल्या. अश्मयुगीन काळ इतिहासात तुम्ही शिकलेले आहे. ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, पहिला कोण असतो? लॅमूर असतो आपला. यावर फार क्वेश्चन तर विचारणार नाही तुम्हाला. चला, जर्नी, जो तुमची तर जर्नी जी तुम्हाला मी सांगतो, तर याच्यात सगळ्यात पहिले जो आपल्यासारखा माणसासारखा थोडाफार दिसणारा कोण माहिती का? रॅमापिथिकस.
कोण आहे तुमचा रॅमापिथिकस. स्पेलिंग पाठ रे बो, रट्टा मार, स्पेलिंग रट्टा मार, फिल इन द ब्लँक्स, कोरिलेशन, जोड्या लावा, यांच्यामध्ये येणारे टॉपिक आहे. पोरांनो किती मार्क्स साठी चॅप्टर आहे? 5 मार्क्स साठी. काय काय विचारणार आहे? 5 मार्क्सच्या चॅप्टर साठी 5 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो का? रेअरली नाही येणार. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन पडू शकतो, डेफिनेशन्स पडू शकतात किंवा को रिलेशन आणि ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड क्वेश्चन पडू शकतात. त्याच्यामुळे हे करून ठेवा. रॅमापिथिकस, काय नाव याचं? रॅमापिथिकस. आता माझा उच्चार चुकीचा होत असेल तर तुम्ही बरोबर करा, स्पेलिंग येणं इम्पॉर्टंट आहे आपली. चला, रॅमापिथिकस हा कोण आहे तुमचा? पहिला ह्युमन लाईक म्हणजे ह्युमन सारखा दिसणारा माणूस आहे. या काळामध्ये ना पूर्ण हळूहळू त्यांचा ब्रेन डेव्हलप होत होता. हळूहळू डेव्हलपमेंट होत गेलं ना. ज्यावेळेस सगळ्यात पहिले जो आपण होतो ना माणूस, तर ऑब्व्हियस आहे त्यावेळेस असं दोघी पाय तो चारही गोष्टी म्हणजे हातांनी पण आणि पायांनी चालायचा. हळूहळू त्याला समजत गेलं, अरे आपण एका म्हणजे हा हाताचा वापर जर का आपण कशासाठी दुसऱ्या फळं तोडण्यासाठी वगैरे केलं तर चालू शकतं. आपण 3 गोष्टींवर चालू शकतो, 1 हात 2 पाय. हळूहळू त्याला रिअलाइज होत गेलं, अरे आपण तर दोघी पायांवरच पण चालू शकतो. म्हणजे असं रिअल हळूहळू हळू डेव्हलपमेंट होत गेलेलं आपलं, म्हणजे इव्हॉल्युशन होत गेले. असो, याच्यामध्ये पोरांनो सगळ्यात पहिला जो काही हुशार वाईजमॅन जो होता, म्हणजे एकदम ब्रिलियंट माणूस आपण ज्याला म्हणू शकतो, तो होता नेंडरथल मॅन. कोण होता? नेंडरथल मॅन. सगळ्यात पहिले कोण होतं? लॅमूर. त्याच्यानंतर माणसासारखा दिसणारा कोण झाला? रॅमापिथिकस. आणि त्याच्यानंतर जो हुशार आपण ज्याला म्हणू शकतो वाईजमॅन जो आहे, तो आहे तुमचा नेंडरथल मॅन. हे आपलं झालं पोरांनो इव्हॉल्युशन. आता ही डायग्राम आहे, बऱ्याच वेळा पेपरमध्ये विचारलेली आहे, इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगितलं वेस्टिजियल ऑर्गन, ही शेवटी याच्यासाठीच टाकली ना की मला तुम्हाला एक फ्लॅशबॅक तुम्हाला सांगायचं पोरांनो, इम्पॉर्टंट आहे रे बाबा रे ही गोष्ट. आता वेस्टिजियल ऑर्गन अनडेव्हलप, युजलेस, जे आपल्या बॉडीमध्ये काही कामाचे नाही. मला सांगा, देवाने आपल्या बॉडीमध्ये एखादा जो काही ऑर्गन दिलाय पोरांनो, असा युजलेस असू शकतो का रे तो? नाही, काही ना काही कारण असेल ना. आपण काय करू? रट्टा मारू, थोडीशी इन्फॉर्मेशन देतो, माहिती करून घ्या. अपेंडिक्स, तुम्हाला माहिती ना बऱ्याच एक एज फॅक्टर नंतर आपल्याला अपेंडिक्स काढावा लागतो. मग अपेंडिक्स उगाच दिला असेल का रे तो? काढून टाकायची गोष्ट उगाच दिलाय का देवाने? नाही. पहिलेच्या काळामध्ये असं होतं का, हा चला भाज्या तोडल्या, किचन मध्ये गेलो, डायरेक्ट बनवलं, चपकन खाल्लं, असं होत होतं का? नाही. अशी कन्सेप्ट होती का पहिले? नाही. डायरेक्ट कंदमुळे लोक खात होते. मग हे डायजेशन होणं पण ते इम्पॉर्टंट होतं ना. मग यासाठी काय केलं गेलं, जो अपेंडिक्स आहे ना तो हेल्प करायचा हे डायजेशन होण्यासाठी. कालांतराने आता आपण खातो कंदमुळ, खातो का आपण? नाही. प्रॉपर उकळलेलं घरामध्ये बनवलेलं शिजवलेलं अन्न आपण खातो. त्याची गरज भासते का आता? नाही. मग हळूहळू त्याचा युजलेस होत गेला. मग त्याच्यानंतर आपल्याला काढावा कोण लागतो? तुमचा अपेंडिक्स. त्याच्यानंतर आपला टेलबोन आहे, कोकॅक्स. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. विजडम टीथ, अक्कलदाढ. तुम्ही बघितलं असेल एका ठराविक एज फॅक्टर नंतर अक्कलदाढ येते, किडते वगैरे, मग आपण ती काढून टाकतो. युजलेस आहे. ते काढल्यानंतर असं होतं का आपण खाऊच नाही शकत? असं होऊ शकतं का? नाही. हे काय युजलेस काही ऑर्गन्स आहे जे आपण काढू शकतो. हे काय वेस्टेजियल ऑर्गन मध्ये इम्पॉर्टंट आहे, मार्क करून ठेवायचे तुम्हाला ह्या गोष्टी. आता तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या नोट्स काढायची गरज नाही. सगळ्या हँड रिटन नोट्स एकदम छान अशा फॉर्मॅटमध्ये 1 पेज, 1 पेज 1 लेक्चर, एका पेजवरती. आणि काही काही ठिकाणी तुम्हाला 2 पेजवरतीच फक्त पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन भेटणार आहे. तर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल यूज करा. फक्त IMP टॉपिक्सवर अभ्यास करायचे, यूज करा. फक्त पास व्हायचंय, यूज करा. पेपरला घेऊन जायचंय, तुमच्या हातात येते. काय करायचंय मला नका सांगू. राम राम जपना, सबका पेपर अपना. बघा, शेवटचे काही दिवस उरलेले, मस्त अभ्यास करा. अभ्यास करताना एन्जॉय पण करा पोरांनो आता. कारण हे जे ना तुमच्या शाळेचे ना काही शेवटचे दिवस आहेत. आणि हे दिवस तुम्हाला नंतर एवढे लक्षात येणार आहे ना, जो मुलगा जी मुलगी शाळेच्या बाहेर पडली ना त्याला विचार. त्याला अजून पण असं वाटतं की आपण पुन्हा एकदा शाळेत जावं, पण ते दिवस परत येत नाही. त्यामुळे हे जे काही शेवटचे दिवस आहे ना, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत चांगला टाइम स्पेंड करा. जे काही मनात राग असेल काय असेल सोडून द्या. एन्जॉय करा प्रत्येक मुवमेंट. ह्या शाळेतल्या ज्या मुवमेंट आहे ना, ह्याच मुवमेंट नंतर आपण बाहेर पडल्यानंतर एवढ्या आठवतो ना की बापरे, विचारू नका. लक्षात ठेवा, आता जी मित्रमैत्रीण तुम्हाला शाळेत भेटते ना, त्या शाळेच्या बाहेर जो शेवटचा पेपर झाल्यानंतर जे पाऊल टाकलं, नंतर तशी व्यक्ती तुम्हाला नाही भेटणार आहे. तो तुमचा शाळेचा बाग, त्याच्यावरच्या गप्पा, ती मजा, ती मस्ती. कारण शाळेतले मित्र हे रेअरली आपले असे मित्र असतात ना जे निस्वार्थी पोरण. चला, असो, भेटूयात आपला सायन्स वालाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण घेऊन येतोय पुढचं पण इम्पॉर्टंट सेशन. त्याच्या अगोदर सांगून ठेवतो, टेलिग्रामला जॉईन व्हा, जिथे चांगल्या प्रकारच्या नोट्स भेटणार आहे. गणपती बाप्पा मोरया.